श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या हातात आपण नेहमी एक लाकडी दंड पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा दंड म्हणजे केवळ आधारासाठी घेतलेली काठी नव्हती. या दंडाच्या एका प्रहाराने स्वामींनी अनेकांचे नशीब बदलले, तर काहींचे अहंकार नष्ट केले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींच्या दंडाचे 5 मोठे रहस्य. स्वामींच्या हातातील हा दंड साक्षात कालदंडाचे प्रतीक मानला जातो. ज्याप्रमाणे यमराजांकडे काळदंड असतो, तसाच हा दंड सृष्टीच्या नियमांचे रक्षण करतो. स्वामींनी अनेकदा या दंडाने जमिनीवर प्रहार करून मृत्यूलाही दूर पळवून लावले आहे. हा दंड वाईट शक्तींना आणि मृत्यूच्या भयाला नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो. स्वामी समर्थ कधी कधी भक्तांना या दंडाने मारत असत, पण तो मार म्हणजे राग नव्हता, तर तो एक प्रसाद होता. असं मानलं जातं की स्वामी ज्याला दंडाने मारत त्याच्या जन्मांतराची पापे धुवून निघत असत. ज्याचा अहंकार खूप मोठा होता, त्यांचा गर्व उतरवण्यासाठी स्वामी या दंडाचा वापर करत होते. अनेक कथांमध्ये उल्लेख आहे की जेव्हा एखादे मोठं संकट अक्कलकोटवर किंवा त्यांच्या भक्तांवर येणारं असतं, तेव्हा स्वामी आपला दंड जमिनीवर जोरात आपटत असत. त्या एका आवाजाने संकटांची दिशा बदलली जात होती आणि हा दंड म्हणजे भक्तांच्या रक्षणासाठी असलेले सुरक्षा कवचच होते. स्वामींनी अवतार कार्य समाप्त करण्यापूर्वी आपला हा सिद्ध दंड त्यांचे पट्ट शिष्य बाळप्पा यांच्याकडे सोपवला. याचा अर्थ असा होता की स्वामींनी आपली सर्व आध्यात्मिक शक्ती आणि गादीचा वारसा बाळप्पांना दिला. आजही हा दंड अक्कलकोटच्या मठात अत्यंत पवित्रपणे जपून ठेवलेला आहे. स्वामींचे दंड हे शिस्त, सामर्थ्य आणि प्रेमाचं प्रतीक आहे. जर तुम्हाला स्वामींच्या दंडाचा हा महिमा आवडला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.